मराठी कलाविश्वास बॉलिवूड गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. तिचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा विभक्त होत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता अमृताने या विरोधातच एक मोठं पाऊल उचललं आहे. अभिनेत्रीच्या लीगल टीमने या खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर करत निवेदन जारी केलंय. या निवेदनामध्ये नेमका काय म्हटलंय ते जाणून घेऊया. अधिकृत कायदेशीर निवेदन 10 ऑगस्ट 2026 पासून लागू. अमृता खानविलकर यांच्याबाबत ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमांवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असत्य, निराधार, बदनामीकारक किंवा गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलंय. एकंदरीतच अमृता खानविलकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा किंवा खोट्या बदनामीकारक माहिती सोशल मीडियावर पसरू नका. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत आणि गरज पडल्यास संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करू, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान अमृताच्या या निर्णयाला तिच्या चाहत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय तिचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचं म्हणत चाहते तिचं कौतुक करत आहेत.